नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। तर मी काल ब्लॉग शूट केला होता माझ्या काही गोष्टींचा, पण परत तो काहीतरी इश्यू झाला की त्याचा जो साऊंड आहे तो काय आला नाही, सो मला त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय, सो प्लीज त्यासाठी सॉरी। सो इथे संडेचं सकाळी सकाळी आमची इथे चालू होती गोष्टी। तर आम्ही नॉर्मली काय करतो, 2 संडे मिळून वगैरे ना आम्हाला काही गोष्टी ऑर्डर्स करायचे असतात, म्हणजे डाळ असेल, तांदूळ असेल किंवा घरातले काही छोटे मसाले वगैरे ह्या गोष्टी। तर 2 किंवा 3 वीक नंतर आहे ना चेक करायला लागतं की काय संपलेलं आहे किंवा किती काय राहिलेलं आहे। तर बऱ्याच वेळेस असं होऊन जातं ना की गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या असतात आणि वरच्या गोष्टी यूज होतात। तर इथे असंच झालं ह्या डाळीचं। आणि हरभऱ्याची आम्ही पीठ वगैरे आणत राहिलो आणि इथं मेन म्हणजे ना जवळजवळ 2-2.5 किलो जी डाळ आहे हरभऱ्याची ती तशीच राहिली, म्हणून म्हटलं चला ती वरती काढू 1 किलो। आणि म्हणून आम्ही आणि पप्पा इथे तुम्ही बघू शकता डिस्कस करतोय मी, पण प्रॉब्लेम असा झाला की ते काय रेकॉर्डच झालं नाही, माहिती नाही काय इश्यू आला माझ्याकडनं, मे बी व्यवस्थित लागलं गेलं नाही, काहीतरी झालं म्हणून मग आहे ना, कारण ते खूपच आमचं डिस्कशन चालू होतं। त्याच्यानंतर आम्ही सगळे डिस्कस करत होतो की जी एक्सपायरी जी आधी आहे ना त्या आधी गोष्टी संपू। नॉर्मली आम्ही म्हणजे पहिल्यापासून जेव्हापासून मी घरी लग्न करून आलेली आहे ना तेव्हापासूनच आहे ना इथे, म्हणजे त्याच्या आधीपासूनच यांच्या इथे असंच आहे की सगळ्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे डाळ असेल, तांदूळ असेल किंवा कुठल्या तर हे नॉर्मली पॅकिंगमध्येच आणलं जातं। तर आपण बघा ठिकाणी आपल्याला कशी सवय असते की मोकळं जे तांदूळ असतात किंवा डाळ असतात अशी घ्यायची, पण इथं आल्यानंतर आहे ना सगळ्या गोष्टी अशा चेंज झाल्या। सडन जो चेंज होता ना तो मला पण थोडासा डायजेस्ट करायला थोडंसं हे झालं, कारण इथे ना तांदूळ, गहू हे सगळ्या गोष्टी पॅकिंग असतात, म्हणजे ते पण आहे ना प्रॉपर ऑर्गॅनिक किंवा ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच घेतल्या जातात। तर आजकाल आहे ना बिग बास्केटमधूनच ऑर्डर होते। पहिले आम्ही काय करायचो, प्रॉपर दर एव्हरी संडेला रिलायन्समध्ये जायचो आणि रिलायन्समध्ये मग तिघं जायचो आणि मग तिथून शॉपिंग असायची। शेजारी जो रिलायन्स आहे आमच्या घराच्या जवळ तिथे, पण जेव्हापासून अव्यांश आलेला आहे तेव्हापासून थोड्या गोष्टी आता बदललेल्या आहे, कारण अव्यांश त्याचा झोपायचा टायमिंग असतो, त्याच्यामुळे रिलायन्समध्ये जाणं सगळ्यांना शक्य होत नाही। त्याच्यानंतर मेडसा वगैरे येण्याचा टायमिंग असतो, त्याच्यामुळे मग मी काय करते, मी ज्या भाज्या वगैरे की असते छोटं तेल वगैरे दिव्यासाठी ते फक्त मी घेऊन येते, कारण मला जेवढं गाडीवरती शक्य होतं तेवढं मी करते, बाकीचं आम्ही बिग बास्केटमधूनच ऑर्डर करतो। आणि आता बिग बास्केटची इतकी सवय झालेली आहे ना की डिलिव्हरी अगदी 5 मिनटामध्ये, 10 मिनटं इन्स्टंट डिलिव्हरी येते, त्याच्यामुळं मग आहे ना ते पण खूप कम्फर्टेबल वाटतं आणि लगेचच्या लगेच त्या दिवशी सगळ्या गोष्टी लगेच लावून होऊन सेट होऊन जातात। इथे मी तेच चेक करते आहे की हा जो वॉर्डरोब, हा जो किचनचं जे सेक्शन आहे ना इथे सगळ्या प्रकारच्या डाळी, तांदूळ, त्याच्यानंतर गहूचं वेगळं आहे सेक्शन, पण इथे मग गावाकडनं आलेले पापड, त्याच्यानंतर अव्यांश तांदूळ, अव्यांश डाळी, त्याच्यानंतर मिलेट्स, त्याच्यानंतर दलिया, त्याच्यानंतर आमच्याकडे ना जो अखंड मसूर, म्हणजे अखंड जे असतात आपले उडीद, काळे उडीद, त्याचा पण बराच यूज होतो, कारण त्याच्या ना तुम्हाला आधी एकदा ती भाकरी शेअर केलेली आहे ब्लॉगमध्ये की तिथे ना ते आम्ही असं दळून वगैरे ना छान त्याचं ना भाकरी करतो ज्वारीचं पीठ वगैरे टाकून, आणि त्या चटणीसोबत खातं, हे प्रॉपर खानदेशी खाणं आहे, तर ते तसं पण करत असतो। तर त्याचं जे दळण आहे ते आम्ही घरीच दळतो, कारण आता तुम्ही बघितलं आहे रिसेंटली मी गिरणीसुद्धा घेतलेली आहे क्रोमामधून, जी की माझी आधी जुनी जी गिरणी होती ती खराब झालेली आहे, आणि नवीन कुठली गिरणी घेतली काय हे मी ऑलरेडी ब्लॉग शूट केलेला आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जाऊन चेक करू शकता। त्याच्यामध्ये ना किती फीचर्स आहे, कुठले ऑप्शन्स आहे, काय तुम्ही दळू शकता, हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि इथे बघा माझं काही काम चालू होतं, अव्यांचं सगळं मस्तपैकी आवरलेलं होतं, तो काहीतरी खात होता, पण इथे त्याला लगेच जसं त्याला कॅमेरा दिसून लगेच माझ्या पुढे आला ना, किती क्यूटली तो येऊन बसला आहे, तुम्ही बघू शकता। तर ना त्याची मस्ती वगैरे म्हणजे कंटिन्यू दिवसभर काही ना काही चालू असतं आणि प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं प्रोग्रेस असते, हे बघून बरं वाटतं। आणि तो लगेच आहे ना लोकांना, म्हणजे जे कोणी असतं ना त्यांना लगेच ऑफर करतो खाण्याचं वगैरे, ही एक गोष्ट त्याच्याकडनं खरंच आहे ना, म्हणजे शेअरिंग वगैरे जी आहे ना ती आता पुढे शेअरिंग करेल की नाही माहिती नाही, पण इथं तरी करतो। आणि शक्यतो मी त्याला खाली जेव्हा फ्रेंड्ससोबत खेळायला नेतो ना त्यावेळेस त्याला असं काही म्हणजे खाण्याचं देत नाही, शक्यतो जे काय असेल घरूनच सगळं खाणं पिणं, बाहेर गेल्यावर नाही, असं मी त्याला थोडीशी सवय लावते। म्हणजे कसं बाहेर मी बघितलेलं आहे बरेच पॅरेंट्स काय करतात, बाहेर घेतात आणि मग ओपनली मग मुलांना ते खायला देतात, त्याच्यावर कसं आहे शेवटी मुलांना ती वेगळी विचित्र सवय पण लागून जाते आणि मला संभव ते नको वाटतं। आता इमर्जन्सीमध्ये ठीक आहे, त्याला मी असं
असं डिनाय नाही करत आहे, पण शक्यतो घरातूनच पोटबीट भरलेलं असलं की कधीही चांगलं. तर इथे मी ना तांदूळ वगैरे चेक करत होते ना, अविनाश लगेच हात घालून चेक करतो की त्याला पण बघायचं काय काय नाही. आणि त्याचं कसं आहे, तांदूळ घेतो आणि लगेच असे खाली ओढतो, आता टाकतो. तर मी काय करते, माझ्या प्रेझेन्समध्ये त्याला फील करून देते, तांदूळ असेल, डाळ असेल, पीठ असेल. पण मी नसताना शक्यतो ते करू देत नाही, कारण तो त्या दिवशी पण आहे ना, मी जेव्हा पूजा केली नागपंचमी, त्यावेळी त्याने सगळ्या देवारामध्ये तांदूळ तांदूळ करून ठेवलेले होते. आता ह्याच्यामध्ये 2 कप्पे आहेत. खालचे डबे जे आहेत ते मोठे आहेत आणि वरचे जे छोट्या साईजचा कप्पा आहे, त्याच्यामुळे छोट्या साईजचे जे डबे आहेत ते. आता हे जो डबा मी ओपन करते, हा पूर्ण मसाल्याचा डबा आहे आणि घरून जो मी मसाला जो आहे तो करून घेतलेला आहे. आता माहेरून माहिती आपल्याला सगळ्या गोष्टी देतात, पण मी शक्यतो घरी पैसे देते रॉ मटेरियलचे. म्हणजे काही पापड बनवतात किंवा पापडे बनवते किंवा मग मसाला वगैरे, त्याचा मी खर्च देत असते, कारण प्रत्येकाला कष्ट करायचे लागतात. जरी आई करते, वहिनी वगैरे करतात, तरी पण मी ते तसं घेत नाही, कारण मला समहाऊ तशी सवय नाही लावायची की आपण म्हणजे आय नो की आपलं माहेरघर आहे, आपलं प्रेमाने ते सगळे ते घेतच नाही. पण मी काय करते, कुठल्या निमित्ताने ना मी ते पैसे देऊन टाकते, कारण आपण जर मसाला घेतला असता इकडं तर आपल्याला पण पैसे द्यायलाच लागले असेल. त्याच्यावर त्यांचे कष्टाचे पैसे मी हे नेहमी देऊन टाकते. आता तुम्ही म्हणशाल हे कशाला सांगते, तर ते सांगायचं रिझन असं की शेवटी कसं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ही मेहनत असते. आता मी आधी तूप वगैरे पण आणायची, पण मी ते आता बंद केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल 2-3 वेळपासून आम्ही घरीच तूप बनवतो लोण्याचं. जरी बाकीचं जे प्रॉपर ते हे जे आधी सगळं छोटं जी मी डाळ काढली होती, म्हटलं चला खूप आहे तर गिरणी लावून देऊ, पण मला समजत नव्हतं जी मी गव्हाची चाळणी लावलेली आहे, गव्हाची जी चाळणी लावलेली आहे त्याच्यामध्येच डाळ दळते की नाही. त्याच्यामुळे पप्पांची हेल्प घेतली आणि पप्पा इथं रीड करते, आम्ही दोघंही रीड करतोय की कुठलं याच्यामध्ये डाळ दळते, पण आम्हाला काय लक्षात येत नव्हतं. तर मी म्हटलं एकदा मी व्हिडिओ केला होता ते बघूया काय, पण मग नंतर सगळं व्यवस्थित रीड झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कुठली गव्हाची चाळणी आहे आणि कुठली बेसनची पीठ दळू शकतो. मग ते पप्पांनी सॉर्ट करून दिलं आणि मग मी ते आम्ही चेक करायला पहिलं तर आमच्या याच्यामध्येच वेळ गेला की, कारण त्यांनी कसं B1 B2 मग ऑप्शनल गहूसाठी किंवा असं सगळं वेगळं दिलेलं आहे. चाळण्याचे इतके ऑप्शन्स आहेत ना, त्याच्यामुळं मग मी ते सगळं व्यवस्थित आम्ही रीड करून वगैरे मग पप्पांनी मला त्याच्या
आता ज्यावेळेस मला गिरणी लावायची होती ना, इथे मी म्हटलं जेव्हा पिठाचा डब्बा काढला तर खाली इतकं पीठ सांडलेलं होतं. तर बऱ्याच वेळेस आता एवढे दिवस झाले गिरणीला तर एकदाही गिरणी साफ केली नाही त्याच्यानंतर. मग मी म्हटलं व्हॅक्यूम वगैरे करूयात, पण त्याला खूप वेळ लागणार होता आणि एवढा वेळ पण नव्हता. पण पप्पा म्हणे व्हॅक्यूम करता डायरेक्ट तू ना हातानेच करून घे, म्हणजे त्याच्या ब्रशनी वगैरे. म्हणून मी ते पाईप वगैरे काढला होता त्यासाठी ॲक्च्युली. पण मग नंतर पप्पा बोलले की हाताने कर, तर मग म्हटलं चला सुपली वगैरे घेऊन डायरेक्ट मी हातानेच करायला घेतलं. तर इथे मी हाताने वगैरे करायला घेतलं. तर मग म्हटलं चला गिरणीमध्ये ना लगेच आहे ना, मला तरी वाटतं गिरणी असेल तर ती मेंटेन ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं. तुम्ही इथे बघू शकता, इथे लगेच आहे ना त्या मेन चाळणीचं जे दळणाचं जे जाता आहे तिथे पण बरंचसं पीठ साचलेलं होतं आणि खालीसुद्धा. आणि त्याच्यामध्ये अवेशला त्या पिठामध्ये हात घालायचा होता, म्हणून पप्पांना म्हटलं त्याला घेऊन जा. बहुत आधी म्हणे मी करतो, तू पप्पा अवेशला घेऊन जा. पण म्हटलं नको, मीच करते, तुम्ही त्याला थोडा वेळ बघा. तोपर्यंत मी सगळं छान क्लीन करून घेतले, म्हणून मग मी ते करायला. तर हे बघा सुपलीमध्ये मी किती पीठ काढलेलं आहे कारण मी तिथं प्रॉपर आता डीप क्लिनिंगच करून घेतली. म्हटलं चला परत मला वेळ मिळतो नाही मिळतो तर आजच हे सगळं करून घ्या. तर ते पीठ बघा जवळजवळ अर्धी सुपलीच्या कमी थोडंसं म्हणू शकतो आपण, तेवढं पीठ निघालं आणि सगळं छान क्लीन करून झाल्यानंतर मग मी दळण दळायला घेतलं.
असतेच मला हे करायचं होतं की म्हटलं ज्यावेळेस आपण गिरणी वगैरे अशा काही गोष्टी घेतलो तर जेवढी वस्तू आपण छान महागडी आणि एकदम सोप्या गोष्टी काम करण्यासाठी जेव्हा घेणार तेवढं त्याचा मेंटेनन्ससुद्धा असतो हे मला कळून चुकलेलं आहे. तर चलो आता मी गिरणी कुठली घेतली, आम्ही कुठली यूज करतो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी एक ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. जर कोणाला घ्यायची असेल तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता की काय काय फीचर्स आहेत त्या गिरणीचे, कारण प्रॉपर त्यांचा इंजिनियर वगैरे येतो ना आणि आपल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. तर चलो ब्लॉग इथेच एंड करते. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.